महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे. तर याच आठवड्यात 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रविवारी पार पडली. अमेरिका, इस्रायल, इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दक्ष झाले आहेत. पुण्यातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. पुणे शहरातील धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अनेक इराणी विद्यार्थ्यांशी तसेच विजाची मुदत संपत असल्यास इराणी विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवा मेट्रो मार्ग लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुसाट आणि ट्रॅफिक मुक्त होणार आहे. आता कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर मेट्रो धावणार आहे. 20 किलोमीटर लांब मार्गिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून या मेट्रोचा फायदा दक्षिण पुणेकरांना होणार आहे. टीम इंडियाने मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजवर मात करत ICC T20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. भारताने 196 धावांचं आव्हान हे 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. संजू सॅमसन या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य, पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून परदेशात वास्तव्यास असलेल्या तसेच अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तसेच संबंधित देशातील भारतीय दूतावासांनी 24/7 आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील उत्पादित फळे, फुले व मध यापासून बनलेल्या वाईनला प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भात राज्य शासन लवकरच एकात्मिक धोरण आणणार असून त्याअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. मध्य पूर्वेतील तणावाने पुन्हा एकदा भीषण स्वरूप धारण केले आहे. शनिवारी 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त हल्ले केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झालाय. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमधील अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला, फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. भारतात मात्र काश्मीर, लखनौसह अनेक ठिकाणी कट्टरपंथींकडून शोकसभा, मार्च आणि विरोध प्रदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील राऊलगाव येथे रविवारी सकाळी एका स्फोटक उत्पादन कारखान्यात भयानक स्फोट झाला. या दुर्घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाला आणि किमान 17 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त करत प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये व जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO PF व्याजदरात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. EPFOची सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज बैठक आज होणार आहे. या बैठकीत व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. या वर्षीसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज 8.2 ते 8.25% व्याजदराची शिफारस करू शकते. EPFOच्या या निर्णयाचा 31 कोटी खातेधारकांना फायदा होणार आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने निवासी घरांसाठीच्या मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून थेट 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसात एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड सक्ती करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या प्रकरणावर राज्य परिवहन मंडळाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा कोणताही तात्काळ निर्णय घेतलेला नसल्याचे सांगण्यात आले असून प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव चांगलाच वाढला आहे. अमेरिका, इस्रायल इराणची राजधानी तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणने इस्रायलसह 9 देशांना टार्गेट बनवले आहे. इराणशिवाय अन्य देशातही खामेनी यांच्या मृत्यूविरोधात प्रदर्शने सुरू आहेत. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना पत्र पाठवून अलर्ट जारी केला आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातल्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका या रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास स्थगिती दिली आहे. दरम्यान आता या निवडणुका थेट 2027 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.